आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं। ते मृत्यूसमयी 89 वर्षांचे होते। आरोग्याच्या समस्येमुळे या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांना घरी नेण्यात आलं, परंतु आज त्यांची प्राणज्योत मावळली। राज्याच्या आगामी राजकीय वातावरणात भाजप महायुतीच्या विजयाचा ध्वज फडकणार असल्याचा ठाम विश्वास महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला। यावेळी बावनकुळे यांनी निवडणूक प्रचार, महायुतीची एकजूट, मुंबईच्या भविष्यकालीन विकास आराखड्यापासून कामठी येरखेडा नगरपंचायतपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली। नागपुरातील विदर्भ साहित्य संघातर्फे गणेश व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता निसर्ग कल्लोळ या विषयावर सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ आणि लेखक अतुल देऊळगावकर यांचं विशेष दृकश्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात हा कार्यक्रम पार पडेल। मराठी सिनेमाला सुरुवातीपासूनच श्रम करावे लागले आहेत, पण मधल्या काळात मराठी मतांपासून तो दूर गेला आणि लव्ह स्टोरीत गुंतला होता। आता परिस्थिती खूप सुधारली असून त्यातले आशय विषय जोरात सुरू आहेत असं मत प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं। नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित 9 दिवसीय नागपूर बुक फेस्टिवलमध्ये ते बोलत होते। पत्रकार विकास वैद्य यांनी त्यांची मुलाखत घेतली। भारतानं आज वर्ल्ड स्किल्स आशिया स्पर्धा 2025 साठी आपलं पथक रवाना केलं। कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं सांगितलं की या महिन्याच्या 27 तारखेपासून चीनी तायपेई इथं होणाऱ्या या स्पर्धेत 23 उमेदवार भाग घेतील। कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी यावेळी झालेल्या निरोप समारंभात भाग घेतला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।